एक बाब राहील, परान्न घेऊ नये, महत्वाचं राहील. जे लोक दारू पितात, मांसाहार खातात, अभक्ष्य भक्षण करतात, त्यांचं अन्न भक्षण करणं यालाच फक्त परान्न म्हणतात. यात आमचे काही सेवेकरी आहेत, ते सेवेकऱ्यांचं अन्न खात नाही. मग हे कोणते माणसं म्हणायचे? इथे आमचे मुंबईहून राहणे आलेले आहेत, त्यांनी उभं राहा. राहणे आलेत का? आले असतील तर इकडे. हे ग्रस्त सेवेकऱ्यांचं पाणी सुद्धा पित नाही हो. असं जर आपण वागलो, मग आपल्याकडे कोण आहे? आपल्याला माणसं म्हणतील का? माणसा तो माणसासारखा हो, या बिरुदावलीत आपण बसतो का? परंतु थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं, कौरवांनी नव्हे, कौरवांच्या 9 गुरूंनी उठसूट त्या कौरवांचं अन्न भक्षण केलं. त्यात भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा या महापुरुषांनी कौरवांचं अन्न खाल्ल्यामुळं काय झालं? कौरवांचा पराभव. विदुराच्या कण्या एक दिवस भगवान श्रीकृष्णांना खाल्ल्या, कौरवांचं अन्न टाळलं, पांडवांचा विजय झाला. म्हणून तुम्हाला विजयश्री खेचून आणायची असेल तर परान्न वर्ज करणं हे आपला धर्म आहे असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून कृपया आपणा सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन, हात जोडून आपण प्रार्थना घेऊ आणि मग दर्शन सोहळा आणि मग पुढील उपक्रम करा. श्री स्वामी समर्थ.